नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरिपाठातील प्रत्येक अभंगाचा सविस्तर अर्थ याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम विठ्ठलाय नमः लिहायला विसरू नका. संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या हरिपाठाचे रोज पठण केल्याने ईश्वराची प्राप्ती होते, मन शुद्ध होते आणि आयुष्य अधिक आनंदी बनते. वारकरी संप्रदायात याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हरिपाठाच्या नित्य पठणाने मनातील अनावश्यक विचार शांत होतात, ताणतणाव दूर होण्यास मदत होते. देवाच्या नामस्मरणाने नकारात्मकता नष्ट होऊन आत्मविश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण होते. माऊलीच्या अभंगवाणीनुसार कितीही मोठी पापे असली तरी हरिपाठाच्या प्रभावाने ती नष्ट होतात. हरिनामाचा महिमा अपार आहे आणि त्यामुळे चारही प्रकारच्या मुक्ती सहज साध्य होतात. हरिपाठ आपल्याला नम्र बनवतो आणि ईश्वराशी जोडतो. म्हणूनच आजपासून आपण हरिपाठातील प्रत्येक अभंगाचा सविस्तर अर्थ बघणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो, ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठ अभंग पहिला. नाम महिमा देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तचारी साधियला, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्रे उभारी बाह्य सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुने, द्वारकेचे राणा पांडवा घरी. ज्ञानेश्वर महाराज इथे आपल्याला सांगतायत देवाच्या दारात जो क्षणभर उभा राहील त्याला चारही मुक्ती प्राप्त होतात. मुखाने हरिहरी म्हणणाऱ्या नामकधाराच्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. संसारात राहूनच जिभेला हरिनामाचा अधिकाधिक छंद लावावा. नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही असे वेद आणि शास्त्रे हात उभारून नेहमी सांगत असतात. श्री ज्ञानदेव म्हणतात, व्यासाने स्वानुभवाने ज्या खुणा सांगितल्या त्यानुसार साधन केल्यामुळे द्वारकेचा राणा पांडवाच्या घरचा झाला. वारकऱ्यांची संध्या म्हणून प्रसिद्ध पावलेल्या हरिपाठातील हा पहिला अभंग. माऊलीची वाक्ये सूत्रबद्ध असतात. सूत्राची लक्षणे सांगताना विश्वतोमुखम असे एक लक्षण सांगितले आहे. माऊलींनी सगुण भगवत भक्तीचा मार्ग दाखवण्याकरता हरिपाठ रचला आहे. येथे हरिमुखे म्हणा असा उपदेश करून देवाचा संबंध त्याने नामाशी दाखविला आहे. नामाचा संबंध आला की रूपाचा संबंध येतो. नाम रूपक युक्त स्वरूपाला सगुण म्हणतात. अशा सगुण साकार श्री हरीलाच येथे देव म्हटले आहे. देहधारी मनुष्याला सगुणाची उपासना सुलभ असते. गीतेतही अव्यक्ताची उपासना करणाऱ्यांना अधिक कष्ट असतात. म्हणूनच सामान्य भोळ्या भाविकांना हा सगुण भक्तीचा मार्ग माऊलींनी हरिपाठातून दाखवून दिला आहे. देवाच्या दारात क्षणभर उभा राहणे हे केवळ शरीराने नव्हे तर श्रद्धा भक्तियुक्त अंतकरणाने देवळात पाऊल ठेवताच समोर भगवंत प्रत्यक्ष आहेत हा दृढ विश्वास पाहिजे. जेथे भगवंत तोच वैकुंठ लोक. साहजिकच हा भाव असलेल्या सलोखता मुक्ती मिळते. भगवंताच्या समीप राहण्यामुळे समीपतेचा लाभ होतो. देवळात मन जेव्हा तदाकार होते तेव्हा स्वरूपता प्राप्त होते आणि देहभान जर हरपले तर सायुज्यताही मिळते. अशा रीतीने चारी मुक्तीचा लाभ श्रद्धाळू भाविकाला देवाच्या दारात होतो. एका भगवान नामस्मरणाने अनंत जन्मीचे पातक नाहीसे होते. देवाचे नाव मुखात आले तरी क्षणभर का असेना मन भगवदाकार होते. या अनुभवावरून माऊलींनी अखंड नामस्मरण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे भगवंताचे रूपही अखंड मनात राहील. त्यामुळे असार नाशिवंत प्रपंचाचा विसर पडेल. यासाठी प्रपंच व प्राप्त कर्तव्य सोडण्याचे मुळीच कारण नाही. जिव्हेने म्हणजेच जिभेने नामस्मरणाचा वेग उत्तरोत्तर तीव्र वाढवला म्हणजे झाले. वेदशास्त्रांनी सुद्धा नाम महात्म्य मुक्त कंठाने वर्णिले आहे. वैदिक कर्माची सुरुवातही नामानेच होते आणि पूर्णताही नामानेच होते. शेवटच्या चरणात माऊलींनी यासाठी पांडवाचा दृष्टांत दिला आहे. भगवान व्यासांनी परमेश्वर प्राप्तीची नामस्मरण ही गुप्त खूणगाठ पांडवांना सांगितली आहे आणि पांडवांनी दृढ विश्वासाने त्याप्रमाणे वागून द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आपल्या घरचा केले. एकदा भगवान श्रीकृष्णांनी नारदाचा आपणच खरे नामधारक हा गर्व दूर करण्यासाठी एक युक्ती योजली. त्याने नारदाला अर्जुनाला बोलावून आणण्यासाठी त्याच्या महालात पाठवले. नारद गेला तेव्हा अर्जुन गाढ झोपेत होता, पण नामस्मरण अखंड चालू होते. ते पाहून नारदाचा नामधारकपणाचा अभिमान नाहीसा झाला. अशी होती पांडवाची नामस्मरण भक्ती. हरिपाठाच्या दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत वेदशास्त्र निर्णय. मी अपेक्षा करते की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास माहिती तुम्ही मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरिपाठातील
प्रत्येक अभंगाचा सविस्तर अर्थ याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.